36वी महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा 2025-26 या समारंभाकरिता प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री व अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच माननीय श्री मंगलप्रसादजी लोढा, कौशल्य रोजगार उद्योग जागता मंत्री महाराष्ट्र तथा पालकमंत्री मुंबई उपनगर जिल्हा, माननीय श्री आशिषजी शेलार, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री मुंबई उपनगर जिल्हा, माननीय श्री पंकजी भोयर, गृह राज्यमंत्री ग्रामीण महाराष्ट्र राज्य, तसेच माननीय श्रीमती मनीषा महेशकर, अपर मुख्य सचिव गृह महाराष्ट्र राज्य, माननीय श्री सदानंद दाते, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई, या स्पर्धेचे आयोजक माननीय श्री देवेन भारतीजी, पोलीस आयुक्त बृहन मुंबई आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी, त्याचप्रमाणे या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व पोलीस खेळाडू, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक, पंच, प्रेक्षक वर्ग, सर्व पत्रकार आणि उपस्थित बंधू भगिनी यांचे देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करून मी या 36वी महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा याचा अहवाल वाचन या ठिकाणी करतो। महाराष्ट्राची लाडकी स्वप्नाची नगरी व भारताची आर्थिक राजधानी अशा मुंबई नगरीमधील मागील 1 आठवड्यापासून सुरू असणाऱ्या 36व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोपी प्रस्थापित करताना मला विशेष आनंद होत आहे। महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेची सुरुवात ही नोव्हेंबर 1982 मध्ये मुंबई शहर येथूनच झालेली होती। आता 36व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेची सुरुवात दिनांक 20/4/2026 रोजी झाली असून या क्रीडा स्पर्धेचा समारोप आज दिनांक 27/4/2026 रोजी यशस्वीरित्या संपन्न होत आहे। पोलीस खात्यातील अतिशय धकाधकीच्या तणावपूर्ण कायदा व सुव्यवस्था कठीण जीवन क्रमातील विरंगुळ्याचे व 20व्या शिक्षण म्हणजे या स्पर्धा होय। पोलीस दलाच्या गुणवत्तेला न्याय मिळावा व त्याचा योग्य गौरव व्हावा म्हणून एक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला गेलेला आहे। अशा क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या माध्यमातून आपल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी करू शकतील असे खेळाडू शोधण्यासाठी सुद्धा मदत होऊन पोलीस विभागातील अधिकारी अंमलदार यांनी देखील ऑलिम्पिक, एशियाई आणि कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सहभागी होऊन पदक प्राप्त करावे आणि आपल्या देशाचे, राज्याचे व आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव लौकिक वाढवावा हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे। यंदाच्या स्पर्धा या अत्यंत चुरशीच्या व रोमहर्षक झाल्या असून 36व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये काही नवीन विक्रमांची या ठिकाणी नोंद झालेली आहे। श्रीमती सोनाली पवार, छत्रपती संभाजीनगर व नांदेड परिक्षेत्र यांनी 100 मीटर अडथळा धावणे महिला या क्रीडा प्रकारातील यापूर्वीच्या सन 2025 मधील त्यांच्या स्वतःच्याच 15.81 सेकंद हा विक्रम मोडीत काढून यावेळी सदर स्पर्धा 15.68 सेकंड इतक्या कमी वेळेत पार केलेली आहे। नंबर 2, श्रीमती रेणुका देवणे, छत्रपती संभाजीनगर व नांदेड परिक्षेत्र यांच्या सन 2012 मधील थाळीफेक महिला 32.10 मीटर हा विक्रम यावर्षी श्रीमती अनिशा डोंबाडे, मुंबई शहर यांनी मोडीत काढला असून स्पर्धेत 37.19 मीटर या नवीन विक्रमाची नोंद केलेली आहे। नंबर 3, मुंबई शहर यांनी 4x100 मीटर रिले महिला या क्रीडा प्रकारातील यापूर्वीच्या सन 2019 मधील त्यांच्या स्वतःच्याच 51.73 सेकंड हा विक्रम मोडीत काढून यावेळी सदर स्पर्धा केवळ 50.77 सेकंड इतक्या कमी वेळेत पार केलेली आहे। 4, श्री शोएब सय्यद, अमरावती परिक्षेत्र यांच्या सन 2011 मधील 400 मीटर धावणे पुरुष 48.90 सेकंड हा विक्रम श्री सचिन माने, राज्य राखीव पोलीस बल परिक्षेत्र यांनी यावर्षी मोडीत काढला असून सदर स्पर्धेत 48.09 सेकंड या नवीन विक्रमाची नोंद केलेली आहे। नंबर 5, श्री समाधान डोमसे, मुंबई शहर यांनी उंच उडी पुरुष या क्रीडा प्रकारातील यापूर्वीच्या सन 2025 मधील त्याच्या स्वतःच्याच 1
.996 मीटर हा विक्रम मोडीत काढून यावेळी सदर स्पर्धेत 2 मीटर हा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. राज्य राखी पोलीस बल परिक्षेत्र यांनी 4x100 मीटर रिले पुरुष या क्रीडा प्रकारातील यापूर्वीच्या सन 2015 मधील त्यांच्या स्वतःच्याच 3.22 मिनिट हा विक्रम मोडीत काढून यावेळी सदर स्पर्धेत 3.19 मिनिट हा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. श्री अर्जुन सिरतोडे कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या सन 2019 मधील भालाफेक पुरुष 66.700 मीटर हा विक्रम श्री अक्षय गोंधे मुंबई शहर यांनी यावर्षी मोडीत काढला असून सदर स्पर्धेत 69.5 मीटर या नवीन विक्रमाची नोंद केलेली आहे. आपल्या या कौतुक सोहळ्यासाठी त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून आवर्जून वेळ काढून उपस्थित राहिलेले माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच सर्व मंत्रीगण, या योजनेसाठी मार्गदर्शन करणारे माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचा आम्हाला असणारा हा सातत्यपूर्ण पाठिंबा नेहमीच प्रेरणादायी व उत्साहवर्धक आहे. मागील 2 महिन्यापासून या स्पर्धेच्या यशस्वी आयोजन त्यासाठी सातत्याने अविरतपणे प्रयत्न करणारे माननीय पोलीस आयुक्त मुंबई शहर व त्यांचे व्यवस्थापन टीम मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सुयोग्य नियोजन व कौशल्यपूर्ण अंमलबजावणीमुळेच खेळाडू, पंच, वरिष्ठ पोलीस अधिकारी, अंमलदार यांची वाहतूक, निवास व इतर मूलभूत सुविधा या बाबी सुकर व सुलभ झाल्या आहेत. याबाबत त्यांचा मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. मी आशा व्यक्त करतो की या स्पर्धामुळे मागील काही कालावधीत राज्यात भरातील कायदा व सुव्यवस्थेच्या घटना, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका या सातत्याने थकवणाऱ्या घटनाक्रमातून आपल्याला एक नवी ऊर्जा व उत्साह नक्कीच मिळाला असून पुन्हा नवीन आव्हानासाठी आपण सज्ज झालो आहोत. एक नवी आशा व उमेद या स्थान करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. 36वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभाच्या औचित्याने आदरणीय श्री सदानंद दाते पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांना आम्ही स्वागतपर मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करीत आहोत. छत्तीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2026 या स्पर्धेच्या समारोप समारंभासाठी उपस्थित सन्माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार श्री मंगल प्रभातजी लोढा, कौशल्य रोजगार उद्योजकता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री मुंबई उपनगर जिल्हा, माननीय श्री आशिषजी शेलार, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री मुंबई उपनगर, माननीय नामदार श्री पंकजजी भोयर, गृहराज्य मंत्री ग्रामीण महाराष्ट्र राज्य, माननीय श्रीमती मनीषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव गृह महाराष्ट्र राज्य, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्री देवेन भारती, तसेच उपस्थित सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, विविध क्रीडा संघांचे पदाधिकारी, सर्व क्रीडाप्रेमी नागरिक, माझे सर्व सहकारी अधिकारी, कर्मचारी, कुटुंबीय, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व उपस्थित सर्व पोलीस खेळाडू, आज 36व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेची सांगता होत असताना आपले स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. 36वी क्रीडा स्पर्धा 20 एप्रिल 2026 पासून सुरू झाली असून त्यामध्ये एकंदर 13 संघांनी भाग घेतला. एकंदर 18 क्रीडा प्रकारांमध्ये 2086 पोलीस पुरुष खेळाडू आणि 885 पोलीस महिला खेळाडू अशा पोलीस दलातील 2931 खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे. या स्पर्धा अत्यंत उत्साहात, खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडल्याबद्दल मी स्पर्धेचे आयोजक पोलीस आयुक्त मुंबई शहर तसेच सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार आणि सर्व खेळाडू, संघ व्यवस्थापक, पंचमंडळ आणि क्रीडाप्रेमी रसिकांना मनापासून धन्यवाद देतो. सन 2012 ते 2019 दरम्यान झालेल्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत सतत 7 वेळा मुंबई पोलीस दलाने चॅम्पियनशिप जिंकली होती आणि एक विक्रम स्थापित केला होता. 36व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा या चुरशीच्या आणि रोमहर्षक अशा झालेल्या आहेत. स्वप्नांचे शहर असं नावलौकिक असलेल्या या नगरीतील प्रत्येक खेळाडू विजेता होण्याचं स्वप्न घेऊन आला असेल,
परंतु स्पर्धा म्हणली की हार आणि जीत ही असतेच. जिंकणाऱ्यांचे मनापासून अभिनंदन. आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक खेळाडू सहभाग घेणारा हा विजेता आहे किंवा विजेती आहे, कारण त्यांनी या स्पर्धा फक्त जिंकण्याकरता नसून संघभावना, आत्मविश्वास आणि परस्पर सन्मान वाढवण्यासाठी खेळले आहेत. कर्तव्य बजावत असताना देखील शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक सक्षमता टिकवून ठेवत आपण सर्वांनी जे प्रदर्शन केलं आहे ते कौतुकास पात्र आहे. 2025-26 या वर्षात पार पडलेल्या विविध अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्यापैकी उपस्थित काही खेळाडूंनी विशेष कामगिरी करून 8 सुवर्ण, 11 रजत आणि 18 कांस्य पदकं प्राप्त केली आहेत, हे इथे नमूद करणं महत्त्वाचं आहे. तसंच यावर्षी सुरू असलेल्या आणि आगामी काळात होणाऱ्या विविध अखिल भारतीय पोलीस स्पर्धांमध्ये देखील महाराष्ट्र पोलीस दल चांगली कामगिरी करेल अशी मी आशा व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरू करून दिलेल्या 69व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा 2025-26 नागपूरमध्ये पार पडला. या स्पर्धेमध्ये देखील महाराष्ट्र पोलीस दलाने 11 पदकांसह चांगली कामगिरी नोंदवली होती. आपल्या सगळ्यांना अपर पोलीस महासंचालक प्रशासन यांनी सांगितल्याप्रमाणे या वर्षीच्या स्पर्धेमध्ये एकंदर 7 नवीन विक्रम नोंदवले गेले आहेत आणि भविष्यात देखील आपल्या पोलीस दलातील खेळाडू अशीच भरीव कामगिरी करतील असा मला विश्वास आहे. या कार्यक्रमासाठी आपला बहुमूल्य वेळ काढून उपस्थित राहिलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा मी अत्यंत मनापासून आभारी आहे. सदर स्पर्धेचे आयोजन उत्तम रीतीने पार पडल्याबद्दल श्री देवेन भारती, पोलीस आयुक्त मुंबई शहर, श्री मधुकर पांडे, अपर पोलीस महासंचालक प्रशासन महाराष्ट्र राज्य आणि इतर सर्व अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांचे मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. ये वो पल है जहां नाम नहीं काम बोलता है, जहां हर कदम अपना मुकाम खुद तोलता है. आज सिर झुकता नहीं, उठता है गर्व से, क्योंकि यहाँ हर विजेता अपने दम पर चमकता है. ये मंच आज गवाह है उस सफर का जहां हर कोशिश ने पहचान बनाई है. यहाँ ताज किसी को दिया नहीं जाता, हर विजेता ने उसे अपनी मेहनत से कमाई है. या क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या सन्मानाचा हा अभिमानाचा क्षण. क्रीडांगणावर सिद्ध झालेल्या उत्कृष्ट कामगिरीचा हा सन्मान माननीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान इथे होत आहे. मी माननीय प्रमुख अतिथी महोदय श्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते पारितोषिक प्राप्त स्पर्धकांचा सन्मान करण्यासाठी सलामी मंचाच्या समोरील बाजूस पारितोषिक वितरण मंचावरती यावे ही विनंती. 36वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2026 या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सगळ्याच विजेत्या स्पर्धकांना आपण इथे सन्माननीय प्रमुख अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे सन्मान करतोय. सुरुवातीला फुटबॉल पुरुष स्पर्धेतून ज्यांनी आपला विजय या ठिकाणी प्राप्त केलेला आहे टीम आहे नागपूर शहर. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांना इथे सन्मानित करूयात, आमंत्रित करूयात. फुटबॉल पुरुष नागपूर शहर प्रमुख अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते या विजेत्या संघाला आपण इथे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतोय. पुढील खेळ प्रकार आहे बास्केटबॉल. पुरुष विभागातून विजेता संघ आहे नाशिक परिक्षेत्र. 36वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा बास्केटबॉल या खेळ प्रकारातून पुरुष विभागातून विजेता संघ आहे नाशिक परिक्षेत्र. मान्यवरांच्या हस्ते यांचा सन्मान करण्यात येत आहे. यानंतर आहे हँडबॉल पुरुष संघ. हँडबॉल मध्ये विजय प्राप्त केलेला आहे मुंबई शहर. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण इथे आमंत्रित करणार आहोत. हँडबॉल पुरुष संघ विजेता संघ आहे मुंबई शहर. प्रमुख अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते या विजयी संघाला इथे सन्मान करण्यात येतोय. पुढील खेळाचा प्रकार आहे हॉकी. पुरुष विभागातून विजेता संघ आहे कोल्हापूर परिक्षेत्र. हॉकी या खेळ प्रकारामध्ये विजेता संघ आहे कोल्हापूर परिक्षेत्र. मान्यवरांच्या हस्ते यांचा सन्मान करण्यात येत आहे.
यानंतर बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा महिलांचा संघातून विजय प्राप्त केलेला आहे. टीम आहे नागपूर शहर. जोरदार टाळ्यांची दाद आपण त्यांच्यासाठी देऊयात. बास्केटबॉल महिला संघ नागपूर शहर. प्रमुख अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या टीमला सन्मानित करतोय. सन्माननीय प्रमुख अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते नागपूर शहर. पुढील खेळाचा प्रकार आहे व्हॉलीबॉल. महिला विभागातून विजेता संघ आहे यजमान संघ मुंबई शहर. 36वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा यामध्ये व्हॉलीबॉल महिला विभागातून विजेता संघ मुंबई शहर. प्रमुख अतिथी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. यानंतर आमंत्रित करते तायक्वांदो महिला. तायक्वांदो या क्रीडा प्रकारामध्ये इथे सन्मानित करण्यात येते पुणे शहर पिंपरी चिंचवड आयुक्तालय. जोरदार टाळ्यांची दाद याही संघासाठी आपण देणार आहोत. तायक्वांदो महिला संघ टीम आहे पुणे शहर पिंपरी चिंचवड आयुक्तालय. मान्यवरांच्या शुभ हस्ते या संघाचा सन्मान इथे संपन्न होतोय. यानंतर पुढे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची नेमबाजी स्पर्धा पार पडली होती. यामध्ये DYSP टू DIG या गटातून उत्कृष्ट नेमबाज म्हणून विजेते आहेत श्री गजानन राजमाने, पोलीस अधीक्षक फोर्स 1 मुंबई. नेमबाजी स्पर्धा DYSP टू DIG या गटातून उत्कृष्ट नेमबाज आहेत श्री गजानन राजमाने, पोलीस अधीक्षक फोर्स 1 मुंबई. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी नेमबाज स्पर्धा DIG टू DG या गटातून उत्कृष्ट नेमबाज आणि हे बक्षीस पटकावलेलं आहे श्री कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस महासंचालक फोर्स 1 मुंबई आणि प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई. आमंत्रित करते श्री कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस महासंचालक फोर्स 1 मुंबई आणि प्रशिक्षण खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई. आयर्नमॅन म्हणून आपल्याला परिचित असलेले. यानंतर बेस्ट ऍथलीट पुरुष. प्रत्येक ऍथलीटचं स्वप्न असलेलं हे पारितोषिक यावर्षी मिळवलेलं आहे श्री सचिन नने. जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया. राज्य राखीव पोलीस बल परिक्षेत्र याचे हे खेळाडू आहेत. सचिन नने यांनी हे बक्षीस स्वीकारावे. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. बेस्ट ऍथलेट 36वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा सन 2026 चे बेस्ट ऍथलेट पुरुष श्री सचिन नने. आणि यानंतरची उत्सुकता आहे बेस्ट ऍथलीट महिला आणि हे चषक या ठिकाणी मिळवलेलं आहे ज्यांना 912 पॉइंट मिळालेला आहे. टीम पुणे पिंपरी चिंचवडच्या यामिनी ठाकरे. जोरदार टाळ्यांची दाद. बेस्ट ऍथलीट महिला या स्पर्धेतली बेस्ट ऍथलीट महिला पुणे पिंपरी चिंचवड यामिनी ठाकरे. टोटल 912 पॉइंट्स त्यांना प्राप्त झालेले आहेत आणि आपण त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करतोय. यानंतर पुढील महिला सर्वसाधारण उपविजेता संघ आहे पुणे शहर पिंपरी चिंचवड आयुक्तालय. महिला सर्वसाधारण उपविजेता संघ पुणे शहर पिंपरी चिंचवड आयुक्तालय. मान्यवरांच्या शुभ हस्ते महिला सर्वसाधारण उपविजेता संघ यांचे या ठिकाणी कौतुक करण्यात येत आहे. पुणे शहर पिंपरी चिंचवड आयुक्तालय संघ. यानंतर आमंत्रित करते पुरुष सर्वसाधारण उपविजेता संघ आणि संघ आहे SRPF परिक्षेत्र. जोरदार टाळ्यांची दाद आपण त्यांच्यासाठी देणार आहोत. पुरुष सर्वसाधारण उपविजेता संघ SRPF परिक्षेत्र. माननीय समादेशक गट क्रमांक 1 तेजस्विनी सातपुते मॅडम, त्याचबरोबर माननीय समादेशक गट क्रमांक 7 चंद्रपूर श्री पियुष जगताप यांना आम्ही विनंती करतो की आपण देखील हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी सलामी मंचाच्या समोरील बाजूस यावे. यानंतर इथे मी सन्मानित करते महिला सर्वसाधारण विजेता संघ. महिला सर्वसाधारण विजेता संघ आणि टीम आहे
मुंबई शहर. जोरदार टाळ्यांची दाद आपण या ठिकाणी देणार आहोत. सर्वसाधारण ज्यांची चॅम्पियनशिप ट्रॉफी त्यांनी मिळवलेली आहे, मुंबई शहर महिला सर्वसाधारण चॅम्पियनशिप ज्यांनी मिळवलेली आहे, मुंबई शहर. जोरदार टाळ्यांची दाद या संघासाठी. पोलीस आयुक्त श्री देवेन भारती, जॉइंट सीपी ऍडमिन श्री जयकुमार सर, ॲडिशनल सीपी विनीता साहू मॅडम, डीसीपी HQ1 वसंत जाधव सर यांना देखील विनंती आहे की आपण पारितोषिक स्वीकारावे. मान्यवरांच्या शुभ हस्ते ही जनरल ट्रॉफी या ठिकाणी स्वीकारली जाते. जनरल चॅम्पियनशिप महिलांचा हा संघ आणि टीम आहे मुंबई शहर. यानंतर 36वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा सन 2026 मुंबई. पुरुष सर्वसाधारण विजेता संघ आहे टीम मुंबई शहर. आदरणीय पोलीस आयुक्त श्री देवेन भारती, जॉइंट सीपी ऍडमिन सर श्री जयकुमार सर, ॲडिशनल सीपी विनीता साहू मॅडम, डीसीपी HQ1 वसंत जाधव सर यांना विनंती आहे की आपण देखील पारितोषिक स्वीकारावे. 36वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2026 याची जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी मुंबई शहरने जिंकलेली आहे. सलग 2 वेळा जिंकणाऱ्या या संघासाठी एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपण सर्वांनी द्यायची आहे. यजमान संघ आणि याचबरोबर अतिशय उत्कृष्ट असं या कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा या संघानं या ठिकाणी केलंय. या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. मान्यवरांचे आभार व्यक्त करून आम्ही त्यांना पुनश्च एकदा सलामी मंचावरती आमंत्रित करीत आहोत. 36वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2026 शानदार असा हा समारोप समारंभ सोहळा. यामध्ये जे विजेते झाले त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप सगळ्याच मान्यवरांनी दिली. यासाठी सगळ्या मान्यवरांचे आभार. यानंतर 36वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2026 या समारोप सोहळ्याचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना या प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन आणि उपस्थितांना संबोधित करावं अशी नम्र विनंती आम्ही करीत आहोत. आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या 36व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये या बक्षीस वितरण समारोहाकरता मंचावर उपस्थित राज्याचे IT आणि सांस्कृतिक कार्य मंत्री श्री आशिष शेलारजी, राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाजी, गृहराज्यमंत्री पंकज भोयरजी, अपर मुख्य सचिव गृह श्रीमती मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त श्री देवेन भारती, या ठिकाणी उपस्थित सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, सर्व खेळाडू आणि उपस्थित सर्व पोलीस भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2026च्या पुरस्कार वितरण समारोहाकरता मी आपल्यामध्ये उपस्थित आहे. मगाशी जसं सांगितलं की 1982 मध्ये या स्पर्धांची सुरुवात ही मुंबईमध्येच झाली होती आणि त्यानंतर राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये स्पर्धा होते. यावेळी पुन्हा एकदा मुंबईलाच या स्पर्धेचं यजमानपद मिळालं आणि यजमान संघाने पुरुष आणि महिला या दोन्ही कॅटेगरीमध्ये उत्कृष्ट संघाचा अवॉर्ड या ठिकाणी प्राप्त केला. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. यासोबत उपविजेत्या संघांचंही अभिनंदन करतो आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये, सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये ज्या ज्या युनिट्स ला या ठिकाणी ट्रॉफी मिळाली, पारितोषिक मिळालं, त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आमच्या समोर देखील 2 स्पर्धा झाल्या. 100 मीटर महिला
या स्पर्धेमध्ये निकिता संदीप खताळ पुणे शहर आणि 100 मीटर पुरुष याच्यामध्ये कोल्हापूर परिक्षेत्राचे चैतन्य संतोष मरडे यांनी या ठिकाणी अतिशय उत्तम प्रदर्शन करत नवीन रेकॉर्ड तयार करत या स्पर्धा जिंकल्या. त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे आपलं जे जीवन आहे हे वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांचा पाठलाग करत, गुन्ह्यांची 2-2 हात करत, गुन्हेगारांचा पिच्छा पुरवत, प्रसंगी गुन्हेगाराच्या मागे धावत आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण त्या ठिकाणी व्यतीत करत असतो, जनतेची सेवा करत असतो. पण अशा या सगळ्या आयुष्यामध्ये या क्रीडा स्पर्धा हे एक आपलं वेगळेपण जपून असतात. कारण या क्रीडांगणावर एकमेकांसोबत आपण स्पर्धा करत असतो आणि या स्पर्धेतनं आपला जो फिटनेस आहे, आपलं जे कौशल्य आहे, या सगळ्या गोष्टीची चुणूक ही आपण या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवत असतो. मला अतिशय आनंद आहे की राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्येही आमच्या वेगवेगळ्या युनिट्सनी अतिशय उत्तम काम केलंय. अनेक मेडल्स आपण त्या ठिकाणी मिळवतो. नुकत्याच झालेल्या कमांडो स्पर्धेमध्येही स्नायपर गटामध्ये त्या ठिकाणी NSG सारख्या ज्या काही अतिशय प्रशिक्षित अशा प्रकारच्या जे युनिट मानले जातात, अशा सगळ्या युनिटला मागे टाकून आपल्या फोर्स वनने त्या ठिकाणी जे काही पुरस्कार तो मिळवला. एवढंच नाही तर आपल्या बँड पथकाने देखील त्या ठिकाणी वाद्यवृंद या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळवला आणि प्रत्येक राष्ट्रीय खेळामध्ये, पोलीस नॅशनल गेम्समध्ये आपल्या महाराष्ट्राची कामगिरी ही आपल्या सगळ्यांमुळे अतिशय उज्ज्वल असते. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राचा पोलीस फोर्स देशातल्या सर्वात मोठ्या पोलीस फोर्सपैकी एक आहे आणि मला या गोष्टीचा नेहमीच अभिमान आहे की देशामध्ये प्रोफेशनलिझमच्या बद्दल ज्यावेळेस बोललं जातं त्यावेळी सर्वाधिक प्रोफेशनल पोलीस फोर्स म्हणून महाराष्ट्राच्या पोलीस दलाकडे पाहिलं जातं. ही आपल्या सगळ्यांकरता अतिशय अभिमानाची बाब आहे. आणि विशेषतः आधुनिकता आणि तंत्रज्ञान याचा उपयोग करणारं देखील आपलं पोलीस दल आहे. आणि म्हणूनच आज ज्यावेळी आपण असं म्हणतो की महाराष्ट्र देशाचं औद्योगिक राजधानी म्हणून काम करते, त्यावेळी औद्योगिक राजधानी किंवा फायनान्शियल कॅपिटल, इंडस्ट्रियल कॅपिटल, कमर्शियल कॅपिटल हे याकरता होऊ शकतं की महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे. जिथे कायद्याचं राज्य असतं तिथेच समृद्धी येते आणि ते कायद्याचं राज्य टिकवण्याची जबाबदारी तुमची असते. आणि म्हणूनच मी महाराष्ट्राच्या पोलीस दलाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही जे कार्य करता त्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्याला कल्पना आहे की आता पुढच्या काळामध्ये आपली आव्हानं देखील बदलत आहेत. आता स्ट्रीट क्राईम पेक्षाही सायबर क्राईम, इकॉनॉमिक ऑफेन्सेस, नार्कोटिक्स अशा प्रकारची आव्हानं आपल्या समोर तयार झाली आहेत. पण ज्या ज्यावेळी आव्हानं येतात त्या त्यावेळी आपल्या समोर छत्रपती शिवरायांचं उदाहरण आणि त्यांचं चरित्र असलं पाहिजे की कितीही विपरीत परिस्थिती आली तरी त्या विपरीत परिस्थितीवर मात करून ज्या प्रकारे छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं तशाच प्रकारे स्वराज्य तर आहे पण सुराज्य निर्माण करण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे. आणि त्या सुराज्याचा प्रमुख घटक म्हणून आमच्या पोलीस दलाला या ठिकाणी काम करायचं आहे आणि मला विश्वास आहे की ते कार्य तुम्ही निश्चितपणे कराल. आज खरं म्हणजे सूर्य देवतेचे देखील आपण आभार मानले पाहिजेत. याचं कारण गेले 7 दिवस तुम्ही खेळतात,
ऊन भरपूर आहे. मी बघितलं दरवर्षी एप्रिलमध्येच आपण या स्पर्धा घेतो का? माझ्या लक्षात आलं 23 मध्ये, 24 मध्ये, फेब्रुवारी मार्च मध्ये आपण या स्पर्धा घेतल्या होत्या. पण यावर्षी मात्र अगदी एप्रिल महिना संपता आपण या स्पर्धा घेतलेल्या आहेत. आणि कालचा दिवस तर असा होता की जगातल्या 100 जे काही त्या ठिकाणी शहरं होते अतिशय गरमी असलेले, त्या 100 गरम शहरांमध्ये 92 शहरं हे आपल्या भारतातले होते आणि त्यातले काही शहरं हे आपल्या महाराष्ट्रातले देखील होते. अशा परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये या स्पर्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संपन्न केल्याबद्दल होस्ट असलेल्या मुंबई पोलीसचं आणि याचं आयोजन करणारे जे काही आपले महाराष्ट्र पोलीसचे सगळे अधिकारी आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की चांगल्या पद्धतीनं आपण ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. आणि तुलनेनं ऊन कमी असल्यामुळे देखील मला असं वाटतं की त्याचा एक फायदा झाला. कारण अलीकडच्या काळामध्ये आपल्या पोलीस भरतीमध्ये देखील या उन्हामुळे आपल्याला सकाळी नाहीतर संध्याकाळी आता भरती करता जे काही त्या ठिकाणी दौड वगैरे घ्यावी लागते ती करावी लागते. पण मला असं वाटतं की शेवटी आमचे जे खेळाडू आहेत ह्या खेळाडूंमध्ये इतकी ताकद आहे, इतकी शक्ती आहे की किती ऊन असलं तरी ते त्यांना थांबवू शकत नाही. आणि तेच प्रदर्शन आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. मी पुन्हा एकदा या निमित्ताने एवढंच म्हणेन की शेवटी कुठल्याही खेळामध्ये हारणं आणि जिंकणं हे तर असतंच, त्याचा आनंद देखील असतो. पण हारणं आणि जिंकणं याहीपेक्षा महत्वाची असते खिलाडू वृत्ती. खेळामध्ये जो व्यक्ती निपुण असतो त्याला हारही पचवता येते आणि जिंकल्यानंतर त्या जिंकल्याचा किती अभिमान बाळगावा हे देखील त्याला त्या ठिकाणी समजत असतं. आणि म्हणून जो खेळाडू असतो तो जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रात गेला तरी त्याच्या खिलाडू वृत्तीमुळे त्या त्या क्षेत्रामध्ये तो उत्तम कार्य करू शकतो. आणि म्हणून मला विश्वास आहे काही लोक जिंकले, काही जिंकू शकले नाहीत, काहींनी अतिशय उत्तम एफर्ट केला, काही पहिले आले, काही दुसरे आले. या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि या सगळ्यांनी जी खिलाडू वृत्ती दाखवलेली आहे त्याबद्दल त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन. जाता जाता आपल्या मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलारजी यांचं देखील मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो की हे स्टेडियम चांगलं करण्याकरता त्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि आपल्या डीपीसीतनं निधी उपलब्ध करून दिला. आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे. त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. सर्व विजेत्यांना शुभेच्छा देतो. आणि या चांगल्या कार्यक्रमात आपण मला देखील सहभागी करून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. 36वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2026च्या या अविस्मरणीय सोहळ्याची आठवण जपण्यासाठी आदरणीय श्री सदानंद दाते पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना स्मृतिचिन्ह सदिच्छा भेट इथं आपण द्यावी अशी आम्ही विनंती करीत आहोत. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. यानंतर आदरणीय श्री देवेन भारती पोलीस आयुक्त मुंबई शहर यांना आम्ही विनंती करतो की आपण आदरणीय श्री ॲडव्होकेट आशिष शेलार सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा पालकमंत्री मुंबई उपनगरे जिल्हा यांना स्मृतिचिन्ह सदिच्छा भेट द्यावी. यानंतर आदरणीय श्री देवेन भारती पोलीस आयुक्त मुंबई यांना आम्ही विनंती करीत आहोत. आदरणीय श्री मंगल प्रभात लोढा कॅबिनेट मंत्री कौशल्य विकास आणि उद्योजकता महाराष्ट्र राज्य तथा सहपालकमंत्री मुंबई उपनगरे यांना स्मृतिचिन्ह सदिच्छा भेट द्यावी ही विनंती. यासोबतच आदरणीय श्री मधुकर पांडे अपर पोलीस महासंचालक प्रशासन महाराष्ट्र राज्य यांना आम्ही विनंती करतो की सन्माननीय श्री डॉक्टर पंकज भोयर गृहराज्यमंत्री ग्रामीण महाराष्ट्र राज्य यांना स्मृतिचिन्ह सदिच्छा भेट द्यावी. यासोबतच आदरणीय श्री मधुकर पांडे अप्पर पोलीस महासंचालक प्रशासन महाराष्ट्र राज्य यांना विनंती करीत आहोत. सन्माननीय मनीषा पाटणकर म्हैसकर अप्पर मुख्य सचिव गृह महाराष्ट्र राज्य यांना स्मृतिचिन्ह सदिच्छा भेट द्यावी ही विनंती.
धन्यवाद. या भव्य आणि यशस्वी सोहळ्याची सांगता करताना सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानपन्न व्हावे. या भव्य आणि यशस्वी सोहळ्याची सांगता करताना कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी आदरणीय श्री देवेन भारती पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांना आम्ही विनंती करतो की आपण कार्यक्रमाच्या अतिथी मान्यवरांचे आभार व्यक्त करावे. 36व्या महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धा समारंभ प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, मुंबई उपनगर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री श्री आशिष शेलार जी, माननीय सहपालक मंत्री श्री मंगलप्रभात लोढ़ा जी, माननीय गृह राज्य मंत्री ग्रामीण श्री पंकज भोयर जी, अपर मुख्य सचिव गृह श्रीमती मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते सर, आज आपण ऐकलं की सर 1982 पासून ते अविरत स्पर्धा चालू आहे. जेव्हा आम्हाला यजमानपद मिळाला तेव्हा आम्ही थोडंसं त्याच्या मागे खोज केलं तर असं कळलं सर की 1906 मध्ये जेव्हा हे बॉम्बे प्रेसिडेन्सी होतं त्यावेळी ऑक्टोबर 1 ते ऑक्टोबर 5 असं 5 दिवसाकरिता त्यावेळी त्याला म्हणायचे इंटर डिस्ट्रिक्ट एथलेटिक कॉम्पिटिशन हा पुणे इथे पुन्हा इथे आयोजित केलं होतं आणि सेंट्रल पोलीस ट्रेनिंग स्कूल शिवाजीनगर पुणे इथले मैदानमध्ये इथे आयोजित करण्यात आले होते सर. त्यावेळी मुंबई प्रेसिडेन्सीचे 18, रेल्वेचे 3, गुजरात काठियावाडचे 1 आणि सिंध प्रांतचे 6 असे एकूण 28 टीम झाले होते सर. आणि जेव्हा 400चे वर खेळाडू तिथे सहभाग घेतला होता आणि पूर्ण आयोजनाचा खर्च जो होता सर तो 900 रुपये होता असा त्या इतिहासात नमूद आहे. सर, आज माझ्यावर आभार प्रदर्शनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि या समारंभासाठी महाराष्ट्र पोलीस दलाचे कुटुंब प्रमुख माननीय मुख्यमंत्री आम्हाला लाभलेले आहे. पालकांचे किंवा कुटुंब प्रमुखाचे आभार कसा मानायचे या नेहमी एक प्रश्न उभा राहिलेला आहे. या विषयावर मी पु ल देशपांडे यांच्या विचारसरणीचे आहे. सर, एकतर मुळात आभार प्रदर्शन किंवा धन्यवाद ज्ञापन ही मातीतले मराठीचे शब्दच नाही, हे आपण नंतर अंगीकृत केलेले आहे. दुसरं सर, जर घरी आईने जेवण दिलं किंवा वडिलांनी खेळणी आणून दिल्यावर आपण त्यांना आभारी आहे असं म्हटलं तर आमची चेष्टा करतो आहे काय असं सांगून कानाखाली चपाट मारण्याची शाश्वती असेलच. म्हणून सर, आपण वडिलांचे, पालकांचे किंवा कुटुंब प्रमुखांचे फक्त ऋणी होऊ शकतो, कृतज्ञ होऊ शकतो आणि इतर कोणताही शब्द या भावनेला शोभणार नाही असं मला वाटते. सर, माननीय मुख्यमंत्री हे सर्व चांगल्या कामासाठी सतत आमच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन आम्हाला प्रोत्साहित करत असतात. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन पोलीस दलाच्या सक्षमीकरण करिता अनेक नवीन योजना व उपक्रम हाती घेतले असून ते पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी आम्हास आवश्यक निधी व इतर सोयी सुविधा अग्रक्रमाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या राज्य क्रीडा स्पर्धासाठी देखील आम्हाला संपूर्ण उपलब्ध करून दिला व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आम्हाला सतत पाठबळ दिले. त्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने त्यांच्या मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री आशिष शेलारजी यांना आमच्या प्रस्तावावरून अल्पावधीतच आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्याने कलिना येथे पोलीस दलाकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हा क्रीडा संकुलाची संकल्पना आम्हाला प्रत्यक्षात उतरविता आली. माननीय पालकमंत्री यांनी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वेळोवेळी केलेली मदत, त्यांचे सहकार व प्रोत्साहन याकरिता मी महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने त्यांच्या मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. माननीय सहपालकमंत्री श्री मंगलप्रभात लोढ़ाजी पोलिसांच्या विषयावर नेहमीच प्राधान्य देत असतात. या समारंभासाठी त्यांनी वेळ काढून इथे उपस्थित झाल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आपले माननीय गृह राज्यमंत्री श्री पंकज भोईरजी देखील महाराष्ट्र पोलीस दलास वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन प्राप्त होत आहे त्यांच्याकडून. या कर्मासाठी ते आवर्जून उपस्थित राहिले, त्यासाठी मी त्यांच्या मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर मॅडम पोलीस विभागाच्या उपक्रमांना नेहमी पाठिंबा देत असतात. या कर्मासाठी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते सर यांनी राज्य पोलीस स्पर्धा आयोजन समितीचे प्रमुख म्हणून बृहन्मुंबई पोलीस दलावर विश्वास दाखविला. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये व त्या
होण्यामागे देखील त्यांनी आम्हाला पदोपदी प्रत्यक्ष सहभागी होऊन निरंतर मार्गदर्शन केले. त्यांच्या या अनमोल योगदानासाठी मी श्री सदानंद दाते सर यांचा स्वतःचा आभार व्यक्त करतो. मुंबई विद्यापीठाने त्यांचे कलिना कॅम्पसमधील मैदान उपलब्ध करून दिल्याने या पोलीस स्पर्धाचे आयोजन अधिक सुलभपणे होऊ शकले. त्यासाठी मी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी व उपकुलगुरू डॉक्टर अजय भामरे यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच या स्पर्धा यशस्वी होण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगरपालिका व इतर विभागांनी केलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धांना यथोयोग्य प्रसिद्धी देणाऱ्या सर्व प्रसिद्धी माध्यमचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. या क्रीडा स्पर्धाच्या आयोजनामध्ये मोलाचे सहकार करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया, गोदरेज इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, JSW, ॲक्सिस बँक, ICICI बँक व इतर संस्थांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. या राज्य पोलीस स्पर्धा निकोप, निष्पक्ष व पारदर्शीपणे पार पाडण्यामध्ये महत्त्वपूर्ण योग देणाऱ्या सर्व पंच व रेफरी यांचेही मनापूर्वक आभार व्यक्त करतो. कलिना पोलीस क्रीडा संकुल आवारास अवघ्या 3 महिन्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान स्वरूप प्राप्त झाले व त्यानंतर या स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडल्या. या संपूर्ण कामासाठी माझे सर्व सहकारी, वरिष्ठ अधिकारी, पोलीस ठाण्यामधले, इतर शाखांमधले सर्व अधिकारी व अंमलदार यांनी दैनंदिन कामे सांभाळून रात्रदिवस अथक परिश्रम केले. स्वतःच्या घरातील लग्न समारंभामध्ये देहभान हरपून काम करण्याची जी भावना असते, तीच भावना मनी बाळगून अतिशय आत्मीयतेने या स्पर्धेच्या आयोजनामध्ये काम केले. त्यासाठी मी सर्व अधिकारी व अंमलदारांचे मनापासून कौतुक करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व पोलीस घटकातील खेळाडूंनी अत्यंत जिद्दीने परंतु शिस्तबद्ध आपले कौशल्यपणास लावून उत्कृष्ट खेळाडू वृत्तीचे प्रदर्शन केले. म्हणून मी तुम्हा सर्वांचे कौतुक करतो, तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. आता माझी तुमच्या सर्वांना अशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही सर्वांनी कोणतेही घाई गडबड न करता व्यवस्थितपणे परतीचा प्रवास करावा व स्वतःची आवश्यक काळजी घेऊन सुखरूप तुमच्या मूळ घटनात परिवारात परतावे. ज्या ज्या व्यक्ती, संस्था यांनी या स्पर्धा यशस्वी होण्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या योगदान दिले असेल परंतु अनावधानाने यांच्या नावाचा उल्लेख करणे राहून गेले असेल, अशा सर्वांचे देखील मी महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धाचे आयोजक म्हणून आमच्याकडून निश्चितच काही उणिवा राहून गेलेल्या असतील, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही. परंतु अशा उणिवासह देखील आपण सर्वांनी आम्हाला सांभाळून घेतले, म्हणून मी आपणा सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धामध्ये सहभागी खेळाडूंमध्ये सांघिक भावना वृद्धिंगत करणे व भविष्यातील कर्तव्याकरता पोलीस दलास अधिक सक्षम बनविणे हे उद्देश या क्रीडा स्पर्धांमधून मोठ्या प्रमाणात साध्य होत असून राज्य पोलीस दलाच्या सक्षमीकरणाकरिता ते निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करून महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नाव नेहमीच देशात अग्रस्थानी राहील याबाबत मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना आश्वस्त करतो व पुनश्च सर्वांचे आभार व्यक्त करून माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. 36वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा यापुढे चालू राहणार आहे. परंतु तुर्तास या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई आणि मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच आमंत्रित मान्यवर